मस्त खमंग फोडणीचा पाव कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। इथे मी हा पाव घेतला आहे, तुम्ही स्लाइसचा ब्रेड सुद्धा वापरू शकता। याचे आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। इथे मी सुरीने तुकडे करून घेतले आहेत, तुम्ही हाताने सुद्धा तोडू शकता। आता मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे। दोन्ही छान फ्राय झाले की लगेच त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत। लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर घालून फोडणी छान फ्राय होऊन द्यायची आहे। 1-2 मिनिटांनंतर लगेच त्याच्यामध्ये हे केलेले पावाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। आता हे सर्व छान परतून घ्यायचे आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर आद्यास किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस आपल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील। आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घेतलेले आहे इथे मी। त्याच्यावरती आता आपण थोडासा पाण्याचा चपका मारून घेणार आहोत, त्याच्यामुळे छान ते सर्व मसाले एकत्र मिक्स होतात। आपल्या छोट्याशा भुकेसाठी हा एक खूप छान ऑप्शन आहे। बहुतांश सर्वांकडेच ब्रेड राहिलेला असतो, तर त्या राहिलेल्या ब्रेड पासून आपण ही रेसिपी बनवू शकतो। आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी हे झाकून ठेवणार आहोत। झाकून ठेवल्यामुळे याला थोडी वाफ लागते आणि सर्व मसाले आतपर्यंत मुरल्या जातात। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, आपण हे उघडून बघूयात। छान सर्व मसाले आतपर्यंत मुरलेले आहेत आणि एक फोडणीचा खमंग असा वास छान सगळीकडे येत आहे। आपली ही फोडणीच्या पावाची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा। धन्यवाद।